शक्तीपीठ महामार्गाविरोधात 14 जूनला कामेरी येथे शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन। शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांसाठी प्रगतीचा नसून विनाशाचा मार्ग आहे। आमच्या सुपीक जमिनी कोणत्याही परिस्थितीत या महामार्गासाठी देऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत वाळवा तालुका शक्तीपीठ शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रविवारी 14 जून रोजी सायंकाळी 6 वाजता कामेरी येथे भव्य शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना वाळवा तालुका शक्तीपीठ शेतकरी संघर्ष समितीचे बीजी पाटील आणि कामेरी गावचे सरपंच रणजित पाटील यांनी शासनाला थेट इशारा दिला आहे। पत्रकार परिषदेत बोलताना बीजी पाटील म्हणाले, हा महामार्ग कृष्णा आणि वारणा नद्यांच्या अत्यंत सुपीक आणि पाण्याचे क्षेत्रावरून नेण्याचा घाट घातला गेला आहे। यामुळे वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असून हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांचा संपूर्ण विनाश आहे। वाळवा तालुक्याला पुन्हा एकदा अशा पद्धतीने डिवचण्याचा प्रयत्न करू नये। हा विनाश टाळायचा असेल तर संपूर्ण तालुक्यातून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे गरजेचे आहे। कामेरीचे सरपंच रणजित पाटील यांनी मेळाव्याच्या स्वरूपाविषयी माहिती देताना सांगितले की या मेळाव्याला राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते आणि आजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। यामध्ये खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंतराव पाटील, सतेज उर्फ बंटी पाटील, मानसिंगराव नाईक, डॉक्टर विश्वजित कदम, शिवाजीराव नाईक यांच्यासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेते या मेळाव्यात उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। हा लढा केवळ कामेरीपुरता मर्यादित नसून वाळवा तालुक्यातील महामार्गाने बाधित होणाऱ्या सर्व गावातील शेतकऱ्यांचा आहे। त्यामुळे रविवारी 14 जून रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता कामेरी येथे होणाऱ्या या एल्गार मेळाव्यास तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी, तरुणांनी आणि ग्रामस्थांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करावा आणि आपली वज्रमूठ दाखवून द्यावी असे जाहीर आवाहन बीजी पाटील आणि सरपंच रणजित पाटील यांनी संघर्ष समितीच्या वतीने केले आहे। वाळवा तालुका शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती आणि विशेष करून जे कामेरी इथं केंद्र झालेलं आहे, म्हणजे या चळवळीचं केंद्र असलेले कामेरी ग्रामस्थ आणि सगळ्यात तिथला उठाव सगळ्यात तरुणांनी ठरवल्यानुसार प्रचंड शेतकऱ्यांचा एक एल्गार मेळावा उद्याच्या रविवारी 14 जून रोजी होत आहे। या मेळाव्यास मान्यवर तर येणारच आहेत, परंतु या मेळाव्यास खरं तर जो दोन्ही भागामध्ये विभागलेला आहे, कृष्णा आणि वारणा जी नद्या आहेत या नद्यावरूनच हा घाट घातलेला आहे। परंतु संपूर्ण वाळवे तालुक्यातून या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी या मेळाव्यास यावं ही आमची संघर्ष समितीमार्फत आव्हान आहे। तसंच या मेळाव्यामधून आम्हाला शासनाला असा आम्ही एकत्र येतोय की पुन्हा वाळवे तालुक्यामध्ये कुणी आपल्या वाळवे तालुक्याला डिवचू नये या दृष्टीनं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी या आव्हानास प्रचंड साथ देऊन या ठिकाणी यावं। आज पत्रकार परिषदेमध्ये सगळे मुद्दे विशद केलेले आहेत की ज्यामुळं हा आमचा विनाश आहे आणि हा विनाश टाळायचा असेल तर सर्व बहुसंख्येने आपण एकत्र येऊया आणि मेळावा यशस्वी करूया। 14 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता वाळवा तालुका शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती व कामेरी संघर्ष समिती यांच्या वतीने कामेरी या ठिकाणी भव्य असा शेतकरी एल्गार मेळावा आयोजित होत आहे। यासाठी सर्व पक्षाचे नेते मंडळी, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील बाधित गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। सर्वांना या ठिकाणी मी आवाहन करतो की मोठ्या संख्येने कामेरीमध्ये सायंकाळी 6 वाजता रविवार 14 जून रोजी आपण सर्वांनी उपस्थित राहावं। वाळवा तालुक्यातील अनेक गावं शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित झालेलीच आहेत। त्याचबरोबर जी नदीकाठला असणारी गाव आहेत ती देखील शक्तीपीठ महामार्गामुळं जी पूरबाधित गाव आहेत त्या पूरबाधित गावामध्ये देखील त्याचा अतिशय तीव्र असा त्याचा परिणाम दिसणार आहे। म्हणून अशा सर्व लोकांनी देखील या मेळाव्याला त्या ठिकाणी उपस्थित राहावं। शेतीपूरक व्यवसाय असेल, उद्योग व्यवसाय असेल की जो या शक्तीपीठ महामार्गामुळं उद्ध्वस्त होणार आहे, असे सर्व लघु उद्योजक असतील आणि अल्पभूधारक शेतकरी असतील, मागासवर्गीय शेतकरी असतील, अशा सर्वांनी या मेळाव्यामध्ये एकत्रित यावं आणि आपण हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनं एकत्रित येऊया आणि ह्या लढ्याला बळ देऊया, एवढंच मी या निमित्तानं सांगतो।